विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी बबन खडसे स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅकवाईज करिअरमध्ये। मित्रांनो, आज आपण असा टॉपिक बघणार आहोत जो टॉपिक तुम्हाला नवोदयच्या परीक्षेपासून स्कॉलरशिप ते UPSC या परीक्षा याच्यावर काही ना काहीतरी प्रश्न विचारण्यात येत असतात आणि हा टॉपिक समजायला आणि सॉल्व करायला एकदम सोपा आहे। फक्त याचं बेसिक आपल्याला कळालं पाहिजे। असा टॉपिक म्हणजे काय, क्यूब किंवा डायस किंवा त्याला मराठीमध्ये ज्याला फासे म्हणतात, तो टॉपिक आज आपण या क्लासमध्ये बघणार आहे। फक्त तुमचे 5 ते 6 मिनिटं मी घेणार आहे। याच्यामध्ये तुमची संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल आणि याच्यावर आधारित कुठलेही गणित तुम्ही 0 मिनिटात सोडवू शकता। चला तर सुरुवात करूया। त्याच्या अगोदर मी तुम्हाला डायसची एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो। जनरली आपण त्याला डायसचे 2 प्रकार म्हणू शकतो। बरेच जण त्याला वेगवेगळे प्रकार म्हणतात, पण आपल्याला परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी माहीत असलं पाहिजे की डायस कोणता आहे। तर त्याच्यामध्ये एक आहे स्टँडर्ड डायस। स्टँडर्ड डायस म्हणजे काय, आपण जो सापशिडीमध्ये खेळतो तो डायस। या डायस मध्ये काय असते तर या डायस मध्ये त्याचे जे विरोधी साइड असते, समजा ही साइड आहे, याच्या पाठीमागली जी विरोधी साइड आहे, या दोन्हीची बेरीज किती असते तर 7 असते। पण मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये स्टँडर्ड डायस असो किंवा नॉन स्टँडर्ड जनरल डायस असो, आपल्याला ते प्रश्न सोडवायचा आहे। त्याची एक बेसिक कन्सेप्ट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एकदम बेसिक पासून याच्या फक्त 2च मेथड्स आहेत, ह्या मेथड मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्याहून तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे काही स्टँडर्ड डायट असो या जनरल डायस असो, याच्यावरले जे काही तुम्हाला पझल येते ते तुम्ही नक्की सॉल्व करसाल। चला तर मग आज सुरुवात करूया। हा प्रश्न बघा, परीक्षेत लगभग याच पॅटर्नवर आधारित आपल्याला प्रश्न येत असतात। आता आपल्याला 3 डायस दिलेले आहेत आणि 3 डायसच्या वेगवेगळ्या पोझिशन दिलेल्या आहेत। या पोझिशनवरून आपल्याला जे काही 6च्या विरुद्ध संख्या कोणती आहे ते शोधायचं आहे। भावांनो, आता आपण याला बेसिक गोष्ट एक तुम्ही सर्वात प्रथम लक्षात घेतली पाहिजे। डायस म्हणजे जर तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 डायस मध्ये एक संख्या कॉमन असली पाहिजे। म्हणजेच हे काही जे 6 4 5 6 3 2 ह्या ज्या काही संख्या दिल्या आहेत, याच्यामध्ये एक टर्म तुम्हाला कॉमन असली पाहिजे, तरच तुम्ही याच्या समोर जाऊन प्रश्न सोडवू शकता। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला याच्यात ॲक्युरेट 100% उत्तर द्यायचं असेल, 100% ॲक्युरेसी ना, तर तुम्हाला 3 डायस असणं गरजेचं असते। याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट जर बघितली तर ही कन्सेप्ट फक्त हीच आहे, कॉमन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा। जर 2 संख्या कॉमन नसतील तर तुम्ही याच्याला परफेक्टपणे किंवा याला क्लिअरपणे तुम्ही सोडू शकणार नाही। चला तर बघूयात आपण याला कसं सोडवायचं। असा प्रश्न आला ना, काही करायचं नाही, बस बघायचं एकदा। आता याच्यातली बेसिक कन्सेप्ट काय, बेसिक कन्सेप्ट म्हणजे कॉमन टर्म आहे। कॉमन टर्म आहे म्हणजे काय, आपण याला 2 प्रकारे सोडू शकतो। तर तुम्हाला दोन्ही पद्धती सांगतो, दोन्ही सोप्या आहेत आणि मला जे ॲक्युरेट किंवा परफेक्ट आन्सर देणारी तेही मी तुम्हाला सांगतो। अशी कंडिशन आल्यानंतर काय करायचं, जे कॉमन घटक आहे, आता या दोन्हीमध्ये पहिल्या दोन्हीमध्ये 1 2 3 या दोन्हीमध्ये कॉमन घटक कोणता आहे तर 6 आहे। तर काय करायचं, आपण 6 इथे जशाला तसा लिहायचा। 6 लिहिल्यानंतर घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आपण विचार करायचा। क्लॉकवाईज विचार केल्यानंतर 6च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे, 4 ही इथे लिहायची। 4च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे तर 5। बस सेम दुसऱ्या टर्म मध्ये बी तसंच, जी कॉमन संख्या आहे तिथून क्लॉकवाईज सुरुवात करायची। आता क्लॉकवाईज सुरुवात केल्यानंतर काय झालं, 6 जशाला तसा इथे लिहिला, त्याच्यानंतर काय 2 आणि 3। भावांनो, आता इथं बघा, इथं जर सरळ सरळ आपण कॅटेगराईज केलं तर आता आपल्याला या डायस मध्ये एकूण एकाच्या विरुद्ध येणाऱ्या संख्या मिळालेल्या आहेत। आता 4च्या विरुद्ध कोणती तर 2, 5च्या विरुद्ध कोणती तर 3। आणि तुम्हाला माहित आहे डायस मध्ये 6 बाजू असतात। आता आपल्याला 5 बाजू मिळालेल्या आहेत। साहजिकच 6च्या विरुद्ध कोणती येणार आहे तर मग 1, कारण की कोणत्याही संख्येमध्ये डायसमध्ये जर तुम्हाला परफेक्ट अंक दिले असतील 1 ते 6 तर तुम्ही अशा प्रकारे याला सॉल्व करू शकता। या मेथडचा फक्त एकच तुम्हाला ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही इथं तुम्हाला हे जे काही 6च्या विरुद्ध संख्या शोधायची असेल तर ती शोधणं थोडा कठीण जाते। याच्या व्यतिरिक्त दुसरी एक मेथड अशी आहे, म्हणजे एकदम बेसिक आणि क्लिअर कट तुम्हाला उत्तर देणारी मेथड फासा आहे किंवा हा डायस आहे। आपल्याला हा डायस उघडायचा आहे। तर आता हा डायस कसा उघडायचा, मी याची तुम्हाला ट्रिक्स सांगतो। ट्रिक्स म्हणजे काय बघा, जर आपण या प्रत्येक फाशाकडे बघितलं तर फक्त आपल्याला 3 अंक आहेत। तर आपल्याला याची ॲक्युरेट पोझिशन माहीत करून घ्यायची आहे। आता याची ॲक्युरेट पोझिशन आपल्याला माहीत करायची असली कसं आपण याला असं करू शकतो का नाही बघा। जर समजा हा जो फासा आहे हा 1 नंबरचा, हा 1 नंबरचा फाशाला आपण हे बघा
हा इथे 4, टॉपर जे आहे ते, हा त्याच्या बाजूचा 5 आणि हा 6. बस या पद्धतीने आपण याला उघडू शकतो का नाही? नक्की उघडू शकतो. आता हा 2 नंबरचा कसा उघडायचा? आता हा 2 नंबरचा असा उघडायचा की आपल्याला 6 तर आपण इथं कॉमन लिहिलेला आहे, तर आपल्याला माहित आहे कॉमन आहे म्हणून या 6 पासून आपण सुरुवात करायची. तर 6च्या बाजूला किती आहे ते बघा. आपल्याला परफेक्ट फॉर्मेशन कळलं पाहिजे, मग आपण याच्यात ॲक्युरेट उत्तर शोधू शकतो. 6च्या बाजूला किती? 6च्या बाजूला 2. हे इथे लिहा किंवा इथे लिहा, सेम, काही फरक पडत नाही. 3. आता इथे बघा, आपल्याला 2 फासे आपण क्लिअर केलेले आहेत. आता तिसऱ्या फास्यामध्ये आपण याचा 100% ॲक्युरेसी सोबत उत्तर द्यायचं आहे, तर आपण आता इथे याला सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, हेच एकच राहिलेलं आहे. आपल्याला काय संख्या सांगितली? 5, 2, 1. आता 5च्या बाजूला 4 आहे, इथे 2 आहे, साहजिकच वर किती येणार इथे? तर इथे 1 येईल. भावांनो, फक्त हे या प्रकारे सोडवत असताना एक लक्षात घ्यायची आहे आपल्याला की एका लाईन मध्ये किंवा या डायरेक्शनला जाताना किंवा या डायरेक्शनला जाताना 3, फक्त एकदाच 3 आले पाहिजे. म्हणजे कसे? 1, 2, 3 असे हे एकदाच 3 डबे तयार झाले पाहिजे. जर एका साईडला 3 डबे तयार झाले तर दुसऱ्या साईडला 4 तयार होतात. याच्यावरच असं होऊ शकते. तुम्ही हा 2, तुमचा 2 इथे बी येऊ शकतो, इथे बी येऊ शकतो किंवा इथे बी येऊ शकतो. पण आपल्याला हे क्लिअर कट जर सोडवायचं असेल तर या पद्धतीने आपण सोडवलं तर प्रत्येक प्रश्नाचं, म्हणजे याच्यात तुम्ही आकडे असू द्या, कलर असू द्या किंवा ABCD पैकी एखादा अल्फाबेट असू द्या, तुम्ही 100% नक्की याला सॉल्व्ह करसाल. आपण याच्यानंतर एक दुसरं उदाहरण बघूयात, त्याच्यातून आपली संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. इथे बघा, इथे आपल्याला एक दुसरा डायस आलेला आहे. या डायसवर आधारित बस आपण सेम त्याच पद्धतीने याला आपण फॉलो करू शकतो. बस तुम्ही बघा, तुम्हाला जर फर्स्ट पद्धत आवडली असेल तर फर्स्ट पद्धतीने आपण सुरुवात केली तर बघा 0 मिनिटात उत्तर येते. कसं? 3 कॉमन आहे म्हणून आपण 3 पासून सुरुवात केली. इथे बघा, फर्स्ट पद्धतीपासून आपण सुरुवात केली, 3 कॉमन आहे म्हणून 3 पासून सुरुवात केली. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवलं, 2, 4. आता इथेही सेम, 3 खाली 3 लिहिला, क्लॉकवाईज फिरवलं, 5 आणि 6. जर याच्यामध्ये 1 ते 6 अंक असतील तर आपण याच्यात डोळे लावून सांगू शकतो की 2च्या विरुद्ध 5, 4च्या विरुद्ध 6 आणि 3च्या विरुद्ध 1 येते. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याला क्लिअर कट सोडवायचं असेल तर ते तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता. इथे बघा, इथे एकदम बेसिक मध्ये मी तुम्हाला आता सांगतो. हे बघा, हा डायस आपण इथे ओपन केला असा, तर हा डायस ओपन केल्यानंतर आपण कॉमन टर्म मध्ये काय बघितलं होतं त्या पद्धतीने आता इथं आपण क्लिअर कट सोडवणार आहे. तर बघा, इथं आपण 2 पासून सुरुवात केली किंवा 4 पासून सुरुवात केली. तुम्ही कुठूनही सुरुवात करा, 2, 3, 4. ठीक आहे. आता याच्यानंतरचा फासा आपल्याला कसा उघडायचा आहे ते पहा. आता इथे बघा 3 आहे, हा 3चा, 3च्या खाली काय येणार? 3च्या खाली 6 आणि इथे येणार 5. आता 5, 6, 1. बस बघा, झालं. आता आपण याचा क्लिअर कट देऊ शकतो. 2च्या विरुद्ध 5, 4च्या विरुद्ध 6, 3च्या विरुद्ध 1. या पद्धतीने भावांनो आपल्याला प्रत्येक गणित सोडवायचं आहे. याच्यात जर कलरही असले तर तुम्ही कलरही सोडू शकता. बिलकुल 100% तुमचं येणारं उत्तर करेक्ट राहील. जर तुम्हाला असेच काही व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही जर आतापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.